मित्रांनो, एखाद्याला जर घ्यायचं असेल ना तर तो ताटातलं घेईल, पण नशिबातलं कधीही घेऊ शकत नाही. बोल का उदाहरण तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो. हा जो फोटो बघत आहात ना तुम्ही, हा एक भारतीय तरुणाचा फोटो आहे आणि त्याच्या बाजूला जी मुलगी बसलेली आहे ना, ती जेसी विल्यम. ती जर्मनीची खूप मोठी अभिनेत्री आहे. तिचे करोडो चाहते आहेत जगभरामध्ये. तिच्या एका फोटोसाठी लाईन लागते आणि हा भारतीय तरुण एका मेट्रोमध्ये, जर्मनीच्या मेट्रोमध्ये प्रवास करत असताना अतिशयोक्ती बघा, त्याच्या बाजूला येऊन ती मेसी विल्यम जगप्रसिद्ध अभिनेत्री बसलेली आहे. आणि हा व्हिडिओ इतका तेजीमध्ये व्हायरल होतो जर्मनीमध्ये, आणि जर्मनीचे काही मासिक, काही पाक्षिक आणि काही वर्तमानपत्रे त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागतात. आणि शेवटी एका दैनिकाचा प्रवास संपतो आणि त्याचा शोध लागला जातो. आणि त्याला ते दैनिक एक प्रश्न विचारतं की तुम्ही काही दिवसापूर्वी एका ट्रेनमध्ये, मेट्रोमध्ये तुम्ही प्रवास करत होते आणि तुम्हाला माहीत आहे का तुमच्या बाजूला जी तरुणी बसली आहे ती कोण आहे? तो म्हटला, काय माहीत होणार आहे मला, कारण की जो व्यक्ती आपल्या परिस्थितीची झुंजतो, बेकायदेशीर या जर्मनीमध्ये राहतो, त्याला राहण्यासाठी किराया पण नाही आहे त्याच्या खिशामध्ये, 1 युरो पण नाही आहे, या भावनिक उत्तराची साथ त्या वर्तमानपत्रकाच्या संपादकाला जीवाला लागते आणि त्याला पोस्टमनची नोकरी 800 युरो या मोबदल्यामध्ये मिळवली जाते. मित्रांनो, ताटातलं घेऊ शकता पण नशिबातलं कोणीही घेऊ शकत नाहीये. जय महाराष्ट्र.